तर आता आढावा घेऊयात 29 महापालिकांच्या 29 बातम्यांचा। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि माकप यांची आघाडी झाली आहे। काँग्रेसने 20 जणांची पहिली यादी जाहीर केली असून त्यापैकी दोन उमेदवारी घ्यायला नकार दिला, तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 11 जणांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने 6 जणांची पहिली यादी जाहीर केली। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं मनोमिलन झालंय। संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्थीनंतर चारही पक्षांची बैठक झाली। प्राथमिक चर्चेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 64, मनसे 27, शरद पवार गट आणि मनसेला प्रत्येकी 9 जागा देण्यावर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, इस्लाम पक्ष आणि यांची मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणून आघाडी झाली, तर दुसरीकडे काँग्रेस एमआयएम आघाडी होणार होती, मात्र ती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर काँग्रेसनं तोडलेली आहे। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात आघाडी झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 38 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 37 जागा लढणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मनसे देखील निवडणूक लढणार आहे, त्यामुळे मनसेला ठाकरेंचा पक्ष किती जागा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धुळे महानगरपालिकेसाठी 74 जागांसाठी निवडणूक पार पडतेय, तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असलं तरी जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाहीये। महायुतीचे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करतायत। उद्या अर्ज भरायच्या अंतिम दिवशी सर्वच पक्षप्रमुख आपले उमेदवारीबाबतचे पत्ते उघडतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर युतीचं जागा वाटपाचं गणित जुळल्याची माहिती सूत्रांनी दिली। याबाबत थोड्याच वेळात घोषणा होईल। शिवसेना 39 ते 41 जागांवर लढणार आहे, तर भाजप 48 ते 50 जागांवर लढेल अशी माहिती सूत्रांनी दिली। लातूर मनपा निवडणुकीचा सस्पेन्स शेवटच्या क्षणीही कायम आहे। महायुतीत भाजप राष्ट्रवादी जागांचा आकडा जुळत नसल्याने बैठका निष्फळ ठरत आहेत। राष्ट्रवादी 30, भाजप 45 जागांवर ठाम आहे, त्यामुळे पेच वाढलाय। नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरू असताना वंचितनं पहिली यादी जाहीर केल्यानं त्यांच्या आघाडीची शक्यता धूसर झाली आहे। परभणी महापालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणारे संयुक्त पत्रकार परिषदेत त्याबाबत घोषणा करण्यात आली। 65 पैकी 8 जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जाणार आहेत, तर उर्वरित जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार आहे। जालना महानगरपालिकेत महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडली। जालन्यात महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला, मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 5 जागा मिळत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांना ईबी फॉर्म वाटप करण्यात सुरुवात झाली। नागपुरातील सावरकर नगर परिसरातील नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज तपासून दिले। अकोला महापालिकेच्या जागा वाटपाबाबतची महायुतीची बोलणी पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते इंद्रनील नाईक यांनी दिले, मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याने महायुतीतील संभाव्य उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। अमरावती महापालिकेत युतीचा विजयचा घोंगड असताना बच्चू कडू यांनी महापालिका निवडणुकीत एंट्री केली, त्यामुळे येत्या काळात अमरावतीचं राजकारण चांगलंच तापणार आहे। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची प्रहार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। चंद्रपूरमध्ये भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची सुये सहायकानंच धक्का दिलाय। जोरगेवारांचे पीए ललित कासट यांच्या पत्नी दीपा कासट यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला।